मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणीपूर्वीच्या पुस्तकात लिहिल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलंय। अहिल्यानगरमधील सभेमध्ये भाजपा आमदार पडळकरांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मुस्लिमांसाठी राष्ट्र प्रथम नाही तर इस्लाम प्रथम आहे असं वक्तव्य सुद्धा पडळकरांनी केलंय। भारत हे मुसलमानांच्यासाठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात, असं मी म्हणत नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 15 ऑगस्ट 1947 ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय। म्हणजे जगातले जे मुसलमान जी भूमिका घेतात ती त्यांना भारतापेक्षा त्याला प्राथमिकता देतात। बाबासाहेब सोयीनुसार सिलेक्टिव्हली आणि स्थलकाल परत्वे जे तुम्हाला वापरता येईल अशा पद्धतीने बाबासाहेब सोयीनुसार दाखवायचा प्रयत्न करू नका। फडणवीस तुम्हाला नक्की फरक पडतो। तुम्ही आता जे काही पेरून ठेवताय आणि याची जी काही विषारी उगवण येते या विषारी उगवणीचे डंख तुम्हाला जेव्हा बसतील तेव्हा तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल। देश नंतर आणि इस्लाम आधी असं तर मग हे देश राहिले असते का इस्लामिक कंट्री सगळे? मग भारतात एवढे मुसलमान कसे झाले असते? अब्दुल कलाम कसे काय आपले राष्ट्रपती झाले असते? ती सवय भारतीय जनता पार्टीने पाळलेले लोक आहेत सगळे। मला वाटतं हे एवढे भोंकण्यासाठीच नेमलेले, त्यामुळे ते भोंकत असतात। त्यांच्या प्रत्येकाला उत्तर कशासाठी?